तर अशी ही दणदणी स्टारकास्ट असलेला आणि मगाशी मला सांगितलं, पण ही स्वप्न पूर्ण करता येतात ती आपल्या मुलाच्या माध्यमातून त्यांनी हे पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून ह्या निर्मितीचा त्यांनी घाट घातलेला आहे. आई काय आणि बाप काय, आई आत्मा आणि ईश्वर यांचं मिश्रण म्हटलं तर बाप म्हणजे बारामाही परमेश्वर असे हे रूप आहे. त्यामुळे कधी बाप आई बनतो आणि ह्या बापाच्या रूपाने खऱ्या अर्थाने आपल्या मुलाला या चित्रपटातून आपल्या समोर आणलेलं आहे. आणि आपलं अभिनयाचं जे स्वप्न आहे ते आज पूर्ण करत आहेत. सर, तुमचं मनपूर्वक अभिनंदन, मनपूर्वक शुभेच्छा. आणि या चित्रपटाच्या निर्मितीविषयी काय सांगाल? पहिले तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जसं की मॅडमने सांगितलंय की 1990 पासून मी जो ऍज अ ऍक्टर म्हणून स्ट्रगल करायचो, पण काही कारणास्तव मागे आलोय. नंतर जे अभिनयाचं जे अंगात भूत असतं ते कधी जात नाही, म्हणजे ते कसं ना कसं तरी पूर्ण करायचंच होतं. मला एक स्वप्न होतं आणि जसं मी आयुष्याच्या ह्याच्यात ते स्वप्न बघायला सुरुवात केली आणि शंकर सरांशी एक योग आलाय आणि वेल्डन आई या चित्रपटाची आम्ही जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली, खरंच आम्हाला खूप पसंत पडली. आणि एक 10 दिवसात आम्ही असा एक म्हणजे मनाशी धरला की हा चित्रपट आपण पूर्ण करायचा. आणि त्या चित्रपटातील जे पात्र आहेत, जे विशाखा मॅम आहे, निकम सर आहेत, वाडकर सर आहेत, असं वाटलं की त्यांना बघून की ती त्यांच्यासाठी लिहिलेली होती. खरंच म्हणजे एकदम त्यांनी एवढं छान काम केलंय की एकदम जमेची बाजू मांडली आहे. आणि आई काय त्याच्यात दाखवलं गेलंय. मला पूर्वी काम करत असताना भरपूर अनुभव त्यांना मिळालेला आहे. केदार शिंदे यांच्या सगळ्या नाटकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये त्यांनी म्हणजे मागे काम केलेलं आहे, असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे, कधी लेखक म्हणून केलेलं आहे. असा हा अत्यंत भरपूर काम केलेला, भरपूर अनुभव असलेला असा हा आमचा रंगकर्मी आहे. पण दिग्दर्शक म्हणून स्वतंत्र चित्रपट वेल्डन आईच्या रूपामध्ये तो आपल्याला इथे दिसतो आहे. तर मनपूर्वक तुमचं अभिनंदन. शंकर, काय सांगणार होतं? सगळ्यांचे आभार. खरं तर आयुष्यातला पहिलाच चित्रपट लेखक दिग्दर्शक संदीप आणि मी लिहिलेला. आणि खरंच स्वप्नातही विचार केला नव्हता, स्ट्रगल सगळं करत, की पहिला सिनेमा आईवरच येईल, म्हणजे हा विचारच केला नव्हता. बऱ्याच गोष्टी काय झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी रिजेक्ट झालं नाही, वर्कआउट नाही झालं. आणि नंतर काय माहित कुठून डोक्यात आल्यावर ही गोष्ट आपण करूया. मग पाटील सरांना ती गोष्ट ऐकवली आणि पहिल्याच याच्यामध्ये डन झालं की करायची आपल्याला. आणि सगळ्यात म्हणजे माझ्यासाठी हा प्लस पॉईंट आहे की पहिली फिल्म आईवर, आणि माझं आईवर, माझ्या वडिलांवर प्रचंड प्रेम आहे. त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय. म्हणजे आतापर्यंत इथपर्यंत त्याला आमचा कुठलाही फॅमिली बॅकग्राऊंड नाहीये की सिनेमा वगैरे असं काहीच नाहीये. त्यांना त्यातलं माहिती नाही तेवढं, दोघेही बसलेत. तर ह्या निमित्ताने मी दोघांनाही थँक्यू बोलतो, आई तात्या, की तुम्ही म्हणजे मला माहिती आहे की आत्ता पण मला ते पोचतायत खऱ्या अर्थाने. म्हणजे माझा सगळा खर्च, माझे सगळे प्रॉब्लेम सगळे ते झेलतायत. मी फक्त हे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतोय नुसता. पण माझ्या बॅकला ते उभे आहेत की मला कुठेही असं जाणवू देत नाहीत की तू काय करतोयस, तुझं वय झालंय, ह्याचं काय, त्याचं काय, खाण्याचं काय, पैशाचं काय. पण खऱ्या अर्थाने हा सिनेमा खरंच मी आईंना आणि वडिलांना समर्पित केला. बिकॉज त्यांच्या पाठिंब्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे सिनेमे येतील, आपण आयुष्यात पुढे जाऊ, बरं असेल, बट ते असले ना तर एक काय म्हणतात तर जी पावर असते ना, ती पावर ते की आई वडील आहेत. आणि आई दादा थँक्यू सो मच. ते पहिल्यांदा माझ्या कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये आलेत, म्हणजे मी त्यांना पहिल्यांदा समोर असं बघतोय, तर मला ते खूप असं आतून काय म्हणतात भरून आले ते. आणि सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे पहिल्याच सिनेमामध्ये विशाखा सुभेदार मॅडम, निकम सर, वाडकर सर, ही बाकीची मंडळी, म्हणजे असं झालं की ते खूपच सिनियर, त्यात मी खूप लहान नवीन तसा. बट ना मराठी कलाकारांचा एक प्लस पॉईंट तो आहे की ते कुठेच मला कोणीच असं जाणवू दिलं नाही की तुझा पहिला सिनेमा आहे, तू मला हे नको सांगू, हे का करू, असं का करू, अजिबात सांगितलं नाही. म्हणजे मी जे आम्ही लिहिताना पण विचार नव्हता केला, त्याच्या पण जास्त काम सगळ्यांनी केलंय. म्हणजे ऍक्च्युअल खरं
म्हणजे विशाखा मॅडम असेल, वाडकर सर असेल, निकम सर, बाकीचे, म्हणजे निकम सरांचं पण कॅरेक्टर मी व्हिज्युअल केलं, त्याच्यावर ते घेऊन गेले ते. म्हणजे मी इमॅजिन केलं नाही रे की तो मग एखादा पंच दिलेला तर पंच दिलाय किंवा माहिती नाही, हा फक्त वाक्याचा आहे, पण सरांनी मुवमेंट काढली त्याच्यातली. म्हटलं हा यार, अशी मुवमेंट ही पण कॉमेडी. विशाखा मॅडमचं पण सेम, कितीतरी गोष्टी तिथल्या तिथं ऍडिशन झालेल्या आहेत, सगळ्यांनी इम्प्रोव्हाइज केलेल्या. बट जे ऍक्च्युअल टीम वर्क जे बोलतात की खऱ्या अर्थाने मला वाटतं सिनेमाच्या मागे आईची शक्ती होती, त्याच्यामुळे हा पहिला सिनेमा बऱ्यापैकी चांगला झालेला असं मला वाटतं. आणि तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल तो. 31 ऑक्टोबरला थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी नक्की बघा. जी काय धावपळ केली ती प्रेक्षकांसाठी सगळ्यांसाठीच केली, की सगळ्यांनी सगळ्यांचं काम बघा. सगळ्यांनीच खरंच खूप छान केले. आणि मला विजय सर, विशाखा मॅडम, वाडकर सरांचे खरंच आभार मानायचे की त्यांनी खरंच खूप खूप सपोर्ट केला. म्हणजे पहिल्या सिनेमाला असं होत नाही, मी जेवढ्या सिनेमांना असिस्ट केलेत ना त्यातले 2-4 सिनेमे तर आलेच नाहीत. तिकडे राडे झाले ते वेगळे, ते सिनेमांचं तिकडे नवीन फिल्म झाले ते वेगळे, बट स्वतःचा पहिला सिनेमा म्हटल्यानंतर जे पॉझिटिव्ह आलं ना, म्हणजे विशाखा मॅडम हो बोलल्या, वाडकर सर हो बोलले, निकम सर हो बोलले, कुठेच असं निगेटिव्ह काहीच नाही आलं. म्हणजे पाटील सरांच्या बाबतीत पण तेच की त्यांचा प्रोड्युसर म्हणून पहिला चित्रपट, पण त्यांनी कुठेही मला विचारलं नाही हे का, हे कशाला पाहिजे, ह्याचं काय, हे तू कसं करशील बाबा, हे तुला माहिती आहे का रे, काही विचारलं नाही. त्यांनी फक्त विश्वास टाकला. आणि अजून एका व्यक्तीचा मला खरंच आभार मानायचे, राज्यपाल सर. राजपाल सर कुठे बसलेत आपले, ते खरंच तो माणूस सिनेमाचा इपी आहे. आणि त्याच्याबद्दल सांगायचं तर ते ऍक्च्युली रायटर डिरेक्टर पण आहेत, त्यांनी हिंदी सिनेमा वगैरे केलेत. पण त्या माणसामुळे मला पाटील सर भेटले, जे की त्या माणसाने वेल्डनाईची गोष्ट ऐकलेली आणि त्यांना कुठेतरी वाटलं नाही यार की ही गोष्ट सरांना सांगायला पाहिजे. आणि त्या माणसाने ती मला संधी दिली की नाही तू कर, म्हणजे कुठेच तो बोलला नाही की मी करतो, माझी फिल्म मला करू दे. तर त्या माणसाने मला पाटील सरांची भेट करून दिली आणि नंतर मग वेल्डनाईचा प्रवास झाला. आणि त्याच्यात काफिल सर आमचे यंगेस्ट 18 वर्षाचे कुठे या भूमिकेविषयी सांग. वेल्डन आई, जसं मी म्हटलं की नावातच आहे सगळं, की बऱ्याचदा आपण आईला आई थँक्यू म्हणायचं राहून जातं, आई खूप छान काम केलं म्हणायचं राहून जातं. तर या सिनेमामध्ये ही जी आई आहे तिची जी काही खटाटोप आहे, जो काही तिचा प्रयत्न आहे, जो तिने घाट घातला आपल्या पोराच्या लग्नाचा, आपल्या पोराचा लग्न व्हावं यासाठी, आणि मग ते लग्न कशा पद्धतीने होतं, काय होतं, तो सगळा ती सगळी गंमत म्हणजे सिनेमा आहे. मग अशी तू इतकं छान आईचं वर्णन केलंस, त्याबद्दल खरंच तुझं कौतुक आहे. तुझे शब्द म्हणजे ऍक्च्युली खरंच टपोरे दाणे आहेत. किती सुंदर कौतुक केलंस तू आईचं, की थरथरते आणि मुलाला हात लावला तर शिंग उगारते वगैरे. तर खरंच ही आई ना, आपल्यातली आई ही कायमच अशी असते की लेकरासाठी वाटेल ते करणारी. तर या वेल्डन आई सिनेमामध्ये हे कुटुंब आहे, अगदी बैठ्या घरात राहणार आहे, तरी त्या सगळ्या काबाड कष्ट करून आपल्या लेकाचं शिक्षण, त्याला लागलेली नोकरी आणि त्यातून सगळ्या संसाराचा भार सांभाळणारी ही आई, आणि शिवाय आपल्या नवऱ्याचा हेकेखोर स्वभाव हे सांभाळत सुद्धा त्याला जेवू घालणारी, गोळ्या घ्यावं असं म्हणणारी, त्याची काळजी करणारी ही आई, आणि लेकाचा संसार नीट व्हावा यासाठी झटणारी ही आई. तर त्यामुळे अशा आईची भूमिका मला करायला मिळाली, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झालाय. मी याबद्दल आमचे जे दिग्दर्शक आहेत शंकर सर, शंकर दुलगडे, याचं मी खरंच कौतुक करते की त्यांनी या आईसाठी माझी निवड केली. त्याबद्दल खरंच त्याचं मनापासून आभार मानावेसे वाटतात. आणि आमचे निर्माते सुधीर सर यांचे पण खरंच आभार मानावेसे वाटतात की त्यांनी हा सिनेमा मला देऊ केला, आणि त्यांचा लेख म्हणून, माझा लेख म्हणून सिनेमामध्ये त्यांनी उभा केलाय. त्याबद्दल त्याचे सुद्धा खरंच म्हणजे त्याचा पण पहिला सिनेमा कुठेही वाटला नाही. आम्हाला खूप रिहर्सल्स कराव्या लागल्या की अरे हे असं कर, ते तसं कर, पण एकंदर ती सगळी प्रोसेस कमाल होती. तर हा सिनेमा करताना मला खूप आनंद झाला. जरा आईला बोलतो.